दक्षिण सोलापूर कुंभारी येथे ग्रामपंचायतमध्ये शुक्रवारी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती। या ग्रामसभामध्ये ग्रामसेवक पवार, तलाठी काळेसाहेब, आरोग्य अधिकारी, शिक्षण अधिकारी व सर्व अधिकाऱ्यांनी गावाच्या नागरिकांना प्रत्येक योजनेबाबत संबोधित केले। त्यानंतर याप्रसंगी कुंभारीचे तंटामुक्त नूतन अध्यक्ष म्हणून राजशेखर मुलकी पाटील यांची निवड करण्यात आली। यावेळी उपस्थित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि पोलीस प्रशासन, कुंभारीचे नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते। हे ग्रामसभा शिरीषजी पाटील, आप्पासाहेब बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। या बातमीचे वृत्तसंकलन केले आहे आमचे प्रतिनिधी सादिक मुजावर। गावातील सर्व शिधापत्राला ऑनलाईन केवायसी करायची आहे। यामध्ये बऱ्यापैकी 70 ते 75% कामकाज झालेलं आहे। यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांचा अंक मॅच होत नाही, किंवा जे लहान मुलं आहेत त्यांचं आधार कार्ड काढून 5 ते 10 वर्ष झालेले आहेत, किंवा ज्या लोकांनी माझ्यासारख्यांचं आधार कार्ड काढून 10 वर्ष झाले असतील आणि अपडेट केलं नसेल तर ते आधार कार्डचं केवायसी होत नाही। तरी ज्या व्यक्तीने आपलं आधार कार्ड काढून 10 वर्ष झालेले आहेत त्या व्यक्तीने स्वतः आधार कार्ड अपडेट करून घ्या आणि रेशन कार्डला 100% केवायसी करायची आहे। ही योजना शासनाच्या अजेंड्याची योजना आहे। अशा प्रकारे महसूल खात्याकडल्या योजना आहेत। सर्व योजनांचा आम्ही लाभ देण्यासाठी तत्पर आहे। आपण पुढे या, आम्ही लाभ देण्यासाठी बांधील आहोत। धन्यवाद। नियमित पाणी कधीच आले नाही, मग कुठल्या उद्देशाने तुम्ही कर त्यांना मागता आणि का म्हणून ग्रामस्थांनी तुम्हाला कर द्यायला पाहिजे? तुम्ही वाटल्यास तुम्ही सरळ फिरून या पूर्ण गावावर किती कार्यकाळामध्ये रस्ते झालेले आहेत, किती दिवसामध्ये ते वाहून गेलेले आहेत। जिल्हा परिषद अंतर्गत असले, पंचायत समिती असले, ग्रामपंचायत अंतर्गत असले, स्ट्रीट लाईट जे आहे ते सगळ्याच बंद होतात। पूर्ण गाव सगळं अंधारात असतंय। गाव सर्व हेल्मेट बसवलेले आहेत पण एकही हेल्मेट व्यवस्थित चालू असतंय। गटार तुमचा पाऊस आल्यावर पाणी येतं अगोदर तुम्हाला माहित आहे ना, मग ते पाणी जाण्यासाठी तुम्ही नियोजन काय केलंय? अगोदर लोकांच्या घरामध्ये पाणी का बंद जातंय? जो अनुभवी टेंडर आहे, जो अनुभवी काम करणार आहे, जो इंजिनियर आहे, जो व्यवस्थित काम करू शकतो त्या लोकांना काम द्या ना तुम्ही। स्वतःच टेंडर भरायचं, स्वतःच बिल करायचं, स्वतःच काम करायचं, ही कुठली पद्धत झाली? तुम्ही ग्रामपंचायत सदस्य आहात का टेंडर धारक आहात हे लोकांना कळून द्या पहिला। जर व्यवस्थित तुम्हाला काम करायचं होत असेल तर तसं लोकांना काम देऊ नका तुम्ही। आणि बिल काढताना तुम्ही कामाची पाहणी का बरं करत नाही? योग्य पाहणी करून तुम्ही बिल काढलं पाहिजे ना। नेते साहेबांचं राज्यावर